नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं खाना खजाना चॅनलमध्ये। सर्वात पहिलं तर आज बनवूया आपण कोथिंबीर वडी। त्याच्या अगोदर मी तुम्हा सर्वांना रिक्वेस्ट करते की माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नक्की सांगा की हा व्हिडिओ आणि ही कोथिंबीर वडी तुम्हाला कशी वाटली। याच्यासाठी आम्ही सगळ्यात पहिलं फ्रेश कोथिंबीर घेतली आहे, त्याला मस्तपैकी कट करून घेतलेला आहे। लक्षात ठेवा त्याचा दांड्याचा पार्ट आपल्याला अजिबात घ्यायचा नाही आहे, कारण तो कडू लागतो। त्याला आपण चांगलं कट केलेलं आहे कोथिंबीरला। त्याच्यामध्ये छानपैकी 2 कप बेसन, 1 वाटी तांदळाचं पीठ, जी आपण चटणी प्रिपेअर केली होती ती टाकायची आहे। याची भाजी पण बरं का खूप छान बनते। नक्की सांगा तुम्हाला भाजी हवी असेल तर कमेंट नक्कीच करा। तर याच्यामध्ये मी सगळे नॉर्मल मसाले टाकले, जसं हळदी पावडर, मिरची पावडर, थोडंसं हिंग। याला आपण चांगलं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा याला जास्त कडकही नाही करायचं आहे। हे मळून झालेलं आहे। याच्यावर मी वरून तीळ टाकलेलं आहे। याला चांगलंपणे मळून घेतलेलं आहे। आता याला आपण आपल्या हिशोबाने 3 ते 4 पार्ट्समध्ये डिवाईड करून घ्यायचं आहे। याला आपल्याला स्टीम म्हणजे एक उकळी द्यायची आहे। उकळी देण्यासाठी मी एका चाळणीमध्ये त्याला छानपैकी असं तेल लावून त्याला 15 मिनटं उकळी देऊन टाकलेली आहे। हे घ्या, आपण मध्ये चेक करत राहू शकता की आपल्या साईजनुसार त्याला शिजायला किती वेळ लागतो आहे। बघा, हे मी सेकंड टाईम चेक केलं तेव्हा ते झालेलं होतं। मग त्याला आपण काढून थंड करून मग त्याला आपण कट करायचं आहे। कोथिंबीर वडीची भाजी पण खूप छान बनते। तुम्हाला जर ही भाजी खायची असेल तर मला नक्की सांगा आणि चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर याला आपण आपल्या हिशोबानं कट करून घेतलेलं आहे। छोटं मोठं पातळ त्रिकोण चौकोन कोणत्याही शेपमध्ये तुम्ही याला कट करू शकता। तर याला मी मस्तपैकी याला तव्यावर शेकून घेतलेला आहे। मंडळींनो, या तव्याकडं दुर्लक्ष करा, कारण हा स्पेशल याच्यासाठीच आहे। याला मी दोन्ही साईडने तेल टाकून मस्तपैकी फ्राय करून घेतलेला आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही याला तेलामध्ये तळू भी शकता। इथं पाहू शकता आपण की इथं माझी कोथिंबीर वडी पूर्णपणे तयार झालेली आहे।